हे बघा मस्तपैकी गोल गोल दोन दोन पुऱ्या तरंगतात. हे बघा मित्रांनो, मम्मीने सुरुवात केली आहे एक एक आंबा सोलायला. आणि आपला हा गावचा घरचा आंबा कसा आहे आतमधून ते पण बघा. नवीन भांड्याचं बघा आता उद्घाटन आम्ही ते करतो. ह्या मिक्सरला बसतो का पण तो बसणार आहे ना. ओके बघा, पहिल्यांदा असं काहीतरी यूज करतोय. ओके ओके बसला ना, व्यवस्थित हात ठेव. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आंब्यामध्ये हा मेल्ट केलेला आईस्क्रीम टाकलेला आहे. आईस्क्रीम डायरेक्ट आपण आणि आता ते व्यवस्थित असं सरळ सरळ ठेवणार आहोत आपण. तर नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हो मित्रांनो, सोबत आहे आपल्या मम्मी आणि वेगळा भन्नाट कंटेंट आहे. हो, तर आपण गावावरून माहिती तुम्ही बघितलं होती नुकतेच आपण आंबे आणले होते आणि आपले घरचे आंबे आपण तयार केलेले आहेत. ते बघा मित्रांनो, हे बघा मम्मी पण दाखवते. मस्तपैकी बघा ऑर्गॅनिक नॅचरली तयार झालेले आंबे आहेत आणि कलर बघू शकता तुम्ही केवढा पिवळा झालेला आहे. तर ह्याच आंब्यांपासून आपण काहीतरी म्हणूया, रेसिपीचा व्हिडिओ करायचा होता म्हणून म्हटलं काहीतरी करूया. आणि आपण नुकताच माईक पण घेतला होता, त्याची व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल. तर त्या माईकच बघा, आता मम्मीने पण लावला एक आणि मी सुद्धा इथे एक लावलाय. हा ऑडिओ आता तुम्हाला माईक वरूनच येतोय. सो तेच आहे की आता आपण काहीतरी नवीन रेसिपीचा व्हिडिओ बनवायचा म्हणून आंब्यांचा सीझन चालू आहे. सो खास त्यासाठी काहीतरी नवीन व्हिडिओ म्हणून आपण एक आमरसपुरी आणि एक मँगो व्हायरल जो आईस्क्रीम आहे, जो इंस्टाग्रामवरती खूप व्हायरल आहे, जो की त्यामध्ये आंबा कट करून आतमध्ये आईस्क्रीम ही करून म्हणजे आईस्क्रीम जो बनवतात खूप भारी. तर ते दोन प्रकार आपण ट्राय करणार आहोत आंब्याचे. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा आलं आपल्या किचन मध्ये, सेटअप मध्ये. हाय, स्वागत आहे आमच्या किचन मध्ये. ओके, तर बघा मम्मीने स्वागत केलेलं आहे. तर आता काय काय ते मला काहीतरी परत दिसते काय यामध्ये. ह्यात आता पुऱ्या बनवायच्या आहेत ना, पण त्या रवा, मीठ आणि साखर थोडं टाकले. त्याच्यामध्ये आता गव्हाचं पीठ भिजवायचंय. ओके चालेल, चला तर रवा भिजायला पाहिजे म्हणून अगोदर टाकून ठेवलाय. ओके ओके, चला आता पुरीची प्रोसेस फटाफट बघून घेऊया. नंतर मग शेवटी सर्वांचा आवडीचा आमरस बनवायचा. थोडा पीठ घ्यायचंय गव्हाचा. हे बघा आपल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पिठाचा डब्बा बघा, कधी कधी मी दळण आणायला जातो. तर आता इथे जास्त किती माणसांच्या पुऱ्या बनवणार समजा? 5 ना, 5 माणसांसाठी एवढं पीठ आहे बघा मित्रांनो. हे बघा मम्मी व्यवस्थित हे सर्व आता पीठ आणि जो रवा होता ते मिश्रण व्यवस्थित असं हे करून घेते आणि त्याचं पीठ बनवायचं. ही प्रोसेस सगळ्यांना माहितीच असेल. आपण जसं चपातीचं पीठ बनवतो तसं बनवायचं मित्रांनो. आणि फटाफट हे झाल्यावरती आपण पुढे भेटूया. तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे झालेला आहे हा पिठाचा गोळा बनवलेला आहे. आणि आता याची एक एक पुरी मम्मी लाटेल. बरोबर मम्मी? असे गोळे करते थोडे छोटे छोटे. अच्छा ओके. काय काय जण अशी एकच चपाती बनवून ते असे वाटीने कापतात सुद्धा ना, गोल करायची मी. आता हे सोपे पडतं, तर उभं राहून करायचं असतं ना. हो बरोबर. तर हे बघा असे छोटे छोटे गोळे करून घेते मम्मी आणि मग एक एक ते सर्व गोळे लाटून घेते. पिठाने नाही करायचं, आता तेल टाकायचं आणि एक एक लाटायचं त्याच्यावरती. अच्छा अच्छा ओके. हे बघा आता हा तेल थोडंसं असं तेल टाकायचा. ओके, म्हणून मी ते करताना मळते वेळी तेल नाही घेतला. अच्छा, पीठ जेव्हा ती मळत होती तेव्हा तेल का नाही घेतलं तर मम्मीने रिझन आता सांगितलं. आणि एक एक लाटायची आणि कढईत टाकायची. अच्छा ओके. कढई तू अजून तापत नाही ठेवलीस? आता कढईत टाकायला मांडणीमध्ये आता सर्व हे आहे ट्रॉलीमध्ये आमची सगळी पूर्णाची आलेली आहे. ही पूर्णाची कढई आहे मित्रांनो, एकदम जाड आहे. बिडाची कढई. अच्छा, बिडाची कढई काय? ओके, खूप वजन आहे मित्रांनो ती. तर लायटर गॅस पेटवली तर कढई गरम झाली. ओके, कढई गरम झालेली आहे काय? आता तेल टाकते. ओके, एवढं तेल टाकलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, आता मम्मीने इथे तेल पण तापलेलं आहे. मी चेक केलं कढईमध्ये आणि ते आता लाटायची सुरुवात केली. आता काय पीठ घ्यायची गरज नाही सुका. अच्छा, एक एक करायची, एक एक सोडायची. हे बघा मित्रांनो, फटाफट मम्मीने केलेलं आहे आणि बघा तेल पण तापलेलं आहे मस्तपैकी. हे बघा पुऱ्या फुगतात बघा मित्रांनो, कशा गोल गोल एकदम. तेव्हा ते फुगतंय. हे बघा, वाव मस्त. हे कशामुळे फुगतात मम्मी बोललीस? ते रवा घेतलेला आहे ना त्याच्यात. अच्छा, रवा घेतलाय त्यामुळे. ओके, हे बघा मस्तपैकी गोल गोल दोन दोन पुऱ्या तरंगतात.
नंतर ह्याला मस्तपैकी आमरस सोबत खायचं. हे बघा मित्रांनो, असं लालसर होईपर्यंत त्याला हे करायचं असतं ना. ते मग कच्च्यासारख्या वाटतात ना. हे बघ झाले लाल. लाल झाल्या म्हणजे काढायचं. जास्त वेळ पण ठेवलं तर ते करपतात ना मग. ओके. त्यासाठी तुमचा हात चालू ठेवावा लागतो मित्रांनो, कारण का एक एक पटापट लाटून टाकायची असते पुरी. मगाशी पण आम्ही काढल्या, तर इथे आम्ही आमचं चपातीचं भांडं जे आहे त्यात पेपर टाकून आम्ही हे केलंय. तेल सुटतं बघा, तेवढं तेल. आणि हे झालेले प्रोसेस इथे जाईल. तर पटापट ह्या सर्व मम्मी पुऱ्या बनवून गेल्या आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला दाखवतो आमरस कसा बनतो. बरोबर मित्रांनो, एक साईडला आता मी थोडं मम्मीला हेल्प करायला आलोय. मम्मी इथे बघा पुरी लाटते, तर मी इथे तिला जरा बोलत ना शेकून, काय बोलतात, पुरी तळून द्यायचं. शेकून नाही, चपात्या शेकतात. हे बघा मस्त पैकी मित्रांनो फुगतायत अशा. मी थोडी हेल्प करतोय, थोडंच राहिलं, जास्त नाही. पटापट होत आहे. काय एवढ्या झाल्या? हो. हे बघा कोंबडी वड्यांची आठवण आली का मम्मी? करणार होती उद्याच, पण उद्या मेंदू वडे करणार आहे. हो अच्छा, संडे स्पेशल काय? तर बघा मित्रांनो, परत आलो आपल्या सेटअप वरती. का तर आता आपल्याला आमरस बनवायचं, त्यासाठी आम्ही 3-4 आंबे असे घेतलेले. हे बघा जास्त नाही येत मित्रांनो. यंदा गावचे जे आम्ही आंबे आणले होते त्याचा तुम्ही बरेच जणांनी ऑर्डर केले, त्यामुळे आम्ही 40 डझन नाही, 40 नाही, 20-25 डझन का 30 डझन ना, 30 डझन आम्ही आंबे विकले. आणि थोडेफार एखाद डझन घरी जे आंबे उरले छोटे छोटे जे राहिलेले त्यातून शॉर्टिंग करून, तर ते आम्ही घरी तयार केले. आणि त्याचा आता थोडासा आमरस करायचा, कारण का काही आपली छोटी साईज होती, त्यामुळे छोटी साईज राहिली. तर ह्या छोट्या साईजचा आपण म्हटलं की आमरस वगैरे बनवूया. आणि 2-4 आंबे आम्ही खाल्ले, कमी भेटले आम्हाला पण खायला यंदा, पण ठीक आहे, आपण तुमच्यापर्यंत आपले घरातले आंबे पोहोचवले. तर ठीक आहे, चला आता प्रोसेस करूया पुढे. बघूया आता मम्मी एक काय करते ते आंब्यांसोबत आमरस बनवण्यासाठी. हे बघा मित्रांनो, मम्मीने सुरुवात केली आहे एक आंबा सोलायला. आणि आपला हा गावचा घरचा आंबा कसा आहे आतमधून ते पण बघा. एकदम बघा राहिले नाही ना आंबे चांगले, हे कवळे कवळे होते ते. हो बघा, म्हणजे हे असेच छोटे छोटे आंबे राहिले, कारण का मी चांगला मोठा आंबा तुमच्यापर्यंत पोहोचवला मित्रांनो. ऑर्डरसाठी आपण विकले आंबे 800 रुपये आणि 600 रुपये डझनने आपण आंबे विकले होते. तर हे बघा, असा जो आंबा सोलून खायला जी मजा आहे ना मित्रांनो, एकच नंबर. जे मम्मी आता आपली सोलते ह्याच्यासाठी आमरससाठी. तर पटापट हे सगळे आंबे सोलून घेऊया. आणि आपण छोटंसं भांडं घेतलं, ह्यामध्ये सर्व आधी तो आपण जो आंब्याचा पल्प आहे तो काढून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरला लावणार आहोत. कधीतरी वर्षात एकदा आपला करा घरच्या आंब्यांचा आमरस. भाई आंबा सीझन आणि आमरस नाही करणार असं होणार का मित्रांनो? नाही ना. तर चला पटकन अशी क्रेविंग होणार असं काढायचं. हो, तर हे बघा मम्मी व्यवस्थित त्याचा जे संपूर्ण मास असतो ना आंब्याचा तो असा काढून घ्यायचा असतो मित्रांनो, आणि बाटा फक्त वेगळा ठेवायचा असतो. त्याच्याने एक आपण सगळे आंब्यात हे सोलून घेऊ आणि हे करू. फक्त 4-5 आंबे आपण कमी करणार आहोत. खाणारे जास्त पण कोण नाही. मी, दादा, निकेश आणि मम्मीने खाल्ला, तर पप्पांना खायला डॉक्टरांनी मनाई केली. बरोबर ना? रिंकल पण नाही. आणि रिंकल पण नाही, ती सुद्धा गावी गेलेली आहे, त्यामुळे ती पण नाही. तर हे बघा मित्रांनो, आपण जवळजवळ आता सर्व आंबे सोलून घेतलेले. आणि हे बघा मम्मीने अशा प्रकारे ह्याचा पल्प काढलेला आहे. लवकरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला हे करू. बरोबर ना मम्मी? आता विळायची आणि साखर थोडीशी दूध. अच्छा, दूध ना, पण पातळ बनवूया, जास्त असं घट्ट नको बनवूया, आपण पातळ बनवूया. त्यासाठी जास्त दूध टाकावं लागेल. बरोबर. तर बघा मित्रांनो, आता आम्ही आलोय परत किचन मध्ये. तर आता आमरस बनवण्यासाठी तर मम्मी सांगेल काय काय घेतलंय सर्व तिने ते. आमरस साठी आंबे हे आता काढून घेतले. त्याच्यात बर्फ घेताय बघा, बर्फ पण काढलेला आहे. दूध घेते, दूध लागलं तर परत घेणार आणि साखर थोडी टाकते. आणि साखर घेते, लास्टला विलायची टाकतो. आणि आमच्याकडे बघा हे युनिक थोडं भांडं आहे ह्याचं. सो त्या भांड्यामध्ये आम्ही बनवणार आहोत आमरस. तर बघा मित्रांनो, मम्मीने ह्यामध्ये टाकून घेतलेला आहे आंबा. आणि बऱ्यापैकी आता ह्याचा हा मी भांड पहिल्यांदा यूज करतोय, त्यामुळे माहित नाही. बर्फ टाकलाय, आता थोडं दूध पण टाकावं लागेल. नवीन बर्फाचं उद्घाटन करतोय. हो, नवीन भांड्याचं बघा आता उद्घाटन आम्ही ते करतो. ह्या मिक्सरला बसतो का पण? तो बसणार आहे ना. ओके, बघा पहिल्यांदा असं काहीतरी यूज करतोय. ओके ओके, बसला ना? व्यवस्थित हात ठेव. चल चालू कर. आणि घर कसा फिरताय बघा मित्रांनो.
तर मित्रांनो, आपण अजून एक प्रोडक्ट म्हणजे अजून एक रेसिपी बनवणार होतो आंब्याची, जे की व्हायरल इंस्टाग्रामवरती खूप होते की मँगो आईस्क्रीम. म्हणजे मँगोचा सगळा तो आतला बाटा काढून जो तो पल्प काढून जो आतमध्ये पोकळी होते त्यामध्ये एक आईस्क्रीम टाकलं जातं बनवलेलं. तर तसंच काहीतरी आपण करणार आहोत. पण मी त्यासाठी घेऊन आलो ओरिजिनल आईस्क्रीम, अमूल राजभोग आईस्क्रीम आणलेला आहे मी. तो त्यामध्ये आपण टाकणार आहोत कारण का आपण आईस्क्रीम एवढं बनवणार नाही आहोत. आणि मी त्यासाठी 2 मोठे आंबे घेतलेत, फक्त 2 आंब्यांचा आपण हे बनवणार आहे. आणि बाकी छोटे होते त्याचा आमरस केलेला आहे. तर तसं आले सगळे आंबे संपले आपले, तर तेच आहे. तर 2 आंबे आता घेतले, ते मम्मी व्यवस्थित कट करेल आणि त्यातला बाटा व्यवस्थित काढेल आणि त्यामध्ये आपण हा आईस्क्रीम मेल्ट करू. आधी हा जो आपण फॅमिली पॅक आणलाय तो अमूलचा, तो आपण त्याला मेल्ट करू आणि मग त्यामध्ये पोर करून रात्रभर ठेवून देऊ आणि उद्या सकाळी मस्तपैकी त्याचा आपण मँगो आईस्क्रीम नवीन नवीन आयटम काहीतरी आपण करून बघूया. तर व्हायरल होतं, म्हटलं की ठरवलेलं हे करूया आपण आपले आंबे तयार झाल्यावरती. सो त्यामुळे हा व्हिडिओ बनवतोय. ओके, बघा मम्मीने हे 2 मोठे आंबे घेतले, तर थोडं लांबूनच तिथं हे कट करते ती, कारण का आपल्याला कसं त्याचा बाटा काढण्यासाठी व्यवस्थित जागा भेटली पाहिजे म्हणून. पण आता ऍक्च्युली ते कापणं पण टास्क आहे, कारण का बाटा लागलेला असतो, त्यामुळे ते व्यवस्थित काढावं लागतं. बघा व्यवस्थित निघालेलं आहे आता. हा, हे बघा आता ह्याचा आपल्याला व्यवस्थितरित्या आंबा म्हणजे बाटा काढायचा आहे. तर त्यासाठी आपण मम्मी चमच्याचा उपयोग करते. आणि काळजी घ्यायची असते की तुम्ही एकदम सालीजवळ नाही काढायचं, कारण का मग जर पूर्ण त्याचा मांस निघाला तर मग ते मजा नाहीये. हे बघा आता मम्मी टेक्निकनी काढावं लागतं, तर थोडं त्याला हलवावं लागतं, व्यवस्थित निघत नाही. पण आपण ट्राय करूया. पहिल्यांदाच आपण प्रयोग करतोय. हा, प्रयोग करतोय, बरोबर. हे बघा, तर मम्मी थोडा हात करणं वगैरे पण करेल, कारण का सगळंच त्याचा पल्प निघेल नाही तर. बघा मित्रांनो, आम्ही काहीसा असं केलेलं आहे, खूप मेहनत आहे यामध्ये, कारण का बाटा निघत नाही. तर मम्मीने बघा बाटा वेगळा काढलेला आहे आणि आता त्याचा आपण हे बघा असं प्रयत्न केलाय की आतमध्ये ही ठेवायचा आणि ह्यामध्ये आपण हा जो आपला अमूल आईस्क्रीम आपण जो आणलाय तर तो आपण मेल्ट करून ह्यामध्ये टाकू. त्याला जर दुसरा आंबा पण त्याचप्रमाणे करून घेऊया. पूर्ण सांग ना, पूर्ण आंबा नाही काढायचा. हा, मग ते सांगितलं ना, त्यांना कळलं की पुन्हा आंबा तर नाही काढायचा, फक्त बाटा काढायचा. नंतर आम्ही हा प्रयोग असा करून ही रील मग मी खूप जणांनी इंस्टाग्राम वरती बघितलेली आहे, त्यामुळे बरेच जण माहिती आहे. तर आम्ही घरी ट्राय करतोय आपल्या स्वतःच्या घरच्या आंब्यांचा. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण आंब्यामध्ये हा मेल्ट केलेला आईस्क्रीम टाकलेला आहे. आईस्क्रीम डायरेक्ट आपण, आणि आता हे व्यवस्थित असं सरळ सरळ ठेवणार आहोत आपण. त्यामध्ये थोडं आपण आमरस पण मिक्स करणार आहोत मित्रांनो. एक मिनिट काढून राहू दे, एक असू दे ना पूर्ण आईस्क्रीम. हे बघा थोडंसं आम्ही त्यामध्ये आमरस पण मिक्स केलेला आहे. तर बस, त्या ओव्हरलोड झाला मग हे होईल. ह्याला व्यवस्थित उभा ठेवावा लागला तर पडेल. ते हात भर तू. हे बघा मित्रांनो, आमच्या घरी काही बनलं की आधी सर्वात आधी देवाजवळ ठेवला जातो गोड पदार्थ. तर मम्मीने आमरसपुरी बनवली, ते सर्वात आधी देवाला टेस्ट करायला, देवाला नैवेद्य, नंतर मग आपण सर्वांनी तो मिळून खाऊ प्रसाद. ठीक आहे. तर मित्रांनो जेवायला या. बघा मी आमरसपुरीच घेतली आहे सध्या अगोदर, नंतर डाळ भात खाऊ. तर खाऊन सांगतो तुम्हाला कशी झाली आहे मित्रांनो. तर लवकरात लवकर आता खातो, तोंडाला पाणी सुटलं आहे आमरसपुरी, आणि पटकन आपण आता टेस्ट करून बघूया. तर हे बघा, एक पुरीचा तुकडा तोडतोय मी, आणि केसर पण आमच्या मम्मीने ॲड केलं आहे, घरी होतं ते, आणि इलायची पावडर थोडी. तर खाऊन बघूया. मित्रांनो एक नंबर, एकदम गोड, आणि ह्याचा बोलतात ना पुरीचा एकदम स्वाद एकच नंबर लागला. तर का आमरसपुरी फेमस आहे मित्रांनो, तर हेच कारण आहे, खूप भारी लागते. चला तर मग आता मी फटाफट जेवून घेतो, नंतर मग आपण व्हिडिओचा एंड करूया. आता खूप भूक लागली आहे, पटकन आता ही मस्त आमरसपुरी संपवतो. तर मित्रांनो, आम्ही जो एक प्रयत्न केला होता, जो मँगो आईस्क्रीमचा व्हायरल, तो थोडा आमचा कुठेतरी फसलेला आहे, कारण का आम्ही ओरिजिनल म्हणजे डायरेक्ट आईस्क्रीम आहे ते यूज केलं होतं अमूलचं. सो त्यामुळे ते हे तर झालंय, कडक झालंय हे बघा, बट ते कटिंग करताना थोडं बघा हे सॉफ्ट राहिलेलं आहे आपल्या फ्रीजमध्ये, घरच्या फ्रीजमध्ये. तर त्यामुळे आम्ही त्याला तसं कट करून न खाता डायरेक्ट असंच खातोय. जसं की बघा ह्यामध्ये आईस्क्रीम टाकलंय आणि हे चमच्याने खातोय. बट हे पण खूप छान आहे. आईस्क्रीमसोबत आपण आमरस पण मिक्स केला होता आणि ते सगळं खातोय. ठीक आहे, छान लागतं. हे पण आईस्क्रीमचा फ्लेवर येतोय, सोबतच आपण हे करू. बट मी तुम्हाला हेच सांगेन की तुम्ही जर बनवत असाल तर तुम्ही प्रॉपर घरी आईस्क्रीमचं जे प्रोसेस म्हणजे दुधामध्ये वगैरे टाकून जे काजू बदाम पिस्ता टाकतात ते करून करा, कारण का दूध त्यामध्ये जास्त जाम होईल, जे एज कम्पेअर आईस्क्रीम कमी जे झालंय
पण भारी झालंय, छान वाटतंय. आता नंतर आम्ही सगळेजण खाऊन शेअर करूच ते. तर हेच सांगेन की थोडासा हा दुसऱ्या दिवशी प्रयत्न आमचा थोडा चुकला, पण ठीक आहे, तुम्ही नक्की व्यवस्थित करू शकता. तर एकंदरीत हा असा 2 दिवसाचा व्हिडिओ होता मित्रांनो. काल आपण सर्व आमरसपुरी वगैरे खाल्ली आणि हे बनवून ठेवलं होतं आणि आज आपण सकाळी उघडून बघितलं तरी थोडं ही होतं, म्हणून म्हटलं की संध्याकाळी करून बघूया. तरी संध्याकाळी देखील तसंच आहे, पण ठीक आहे, छान आहे तेवढंच खाण्यापुरती. तर एकंदरीत हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर थोडं सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असंच भेटूया पुढच्या नवीन एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.